श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. कोहळा कधी बांधावा, त्याचबरोबर कोहळ्याची पूजा कशी करावी, जर तो कोहळा खराब झाला किंवा नासला तर काय करावं. बघा, तुमच्या दाराला कोहळा बांधला आहे का, किंवा कोहळा बांधण्याचा तुम्ही जर विचार करत आहात तर बघा, कोहळा कसा बांधावा, कोहळा बांधल्याने काय घडते हे जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आधुनिक तंत्रज्ञान बघा कितीही विकसित झालं असेल तरीही अनेक अशा गोष्टी ह्या विज्ञानाच्या पलीकडे असतात. आपले व आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी पूर्वीच्या काळी लोक अशा काही गोष्टी करत असत ज्याने नकारात्मक शक्ती तुमच्या घराच्या बाहेरच राहील. अनेक लोक घरापुढे किंवा दुकानापुढे कोहळा बांधतात. कोहळा हे एक फळ आहे. अशी मान्यता आहे की हा कोहळा सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपल्यामध्ये शोषून घेत असतो असं देखील म्हटलं जातं. तर तो कोहळा घरात किंवा दुकानात किंवा बघा व्यवसायाच्या ठिकाणी येणाऱ्या ज्या काही वाईट शक्ती असतात, नजर दोष असतो, यापासून सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी हा कोहळा बांधला जातो. तर हा कोहळा कसा बांधायचा, तर बघा, कोहळा बांधण्यासाठी तुम्हाला योग्य वेळ कोणती, त्याचबरोबर बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहीत नसेल. तर सर्वप्रथम तुम्हाला बाजारातून एक कोहळा आणताना देठ असलेला कोहळा आणायचा आहे आणि नंतर हा कोहळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर दोन समोरासमोरच्या बाजूला तुम्हाला एका बाजूला ओम हे अक्षर लिहायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला स्वस्तिक काढायचं आहे. तसेच हे स्वस्तिक जे काढताय ना ते तुम्हाला कुंकवाने काढायचं आहे. कुंकू थोडंसं पाणी टाकून ते ओलं करायचं आहे आणि त्याने तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्ही ओम जेव्हा काढाल तो ओम देखील अष्टगंधाने काढायचा आहे, हे मात्र लक्षात घ्या. स्वस्तिक हे तुम्हाला कुंकवाने काढायचे आणि ओम हा अष्टगंधाने काढायचा आहे. आणि त्यानंतर खालून वरपर्यंत काजळाने एक रेघ तुम्हाला त्यावर काढायची आहे. आणि त्यानंतर हा कोहळा आहे ना तो तुम्ही देवाजवळ, तुमच्या देवघरातील देवाजवळ ठेवून त्याची पूजा करायची आहे. आता ती पूजा कशी करायची बघा, त्या कोहळ्याला हळद कुंकू व्हायचं आहे, दिवा अगरबत्ती दाखवावी, त्यानंतर प्रार्थना करावी व प्रार्थना करताना घरात असणाऱ्या त्याचबरोबर येणाऱ्या ज्या काही वाईट शक्ती, नजरदोष असेल यापासून सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी त्या कोहळ्याकडे प्रार्थना करायची आहे व घराबाहेर ते कोहळं टांगायचं आहे. आता कोहळा टांगून झाल्यानंतर कधीकधी बघा काय होतं, 10-15 दिवसानंतर हा कोहळा ऑटोमॅटिक खराब होत असतो, नासतो, अक्षरशः त्यातून पाणी गळतं. तर अशा वेळी तो कोहळा टाकून द्यायचा आहे आणि पुन्हा नवीन कोहळा आणून त्यावर लावायचा आहे. कधीकधी तो जास्त दिवसही टिकतो. तरी पण काय करायचं आहे, अमावस्येच्या दिवशी तुम्ही दर अमावस्येला जर हा कोहळा बदलला ना तर अतिशय उत्तम. नाही तर बघा असे दर समोरतील तुम्हाला नाही जमलं अमावस्येला तर शनिवारी, जेव्हा जमेल शनिवार आणि अमावस्या या दिवशी तुम्ही कोहळा हा नक्की बदलायचा आहे. जरी खराब नाही झाला तरी नक्कीच बदलायचा. आणि नाहीच कधी खराब नाही झाला तर नाही चेंज करायला वेळ भेटला तर किमान दिवाळीतली अमावस्या येते, शनी अमावस्या, समोती अमावस्या जेव्हा येते ना तेव्हा तर आवर्जून तुम्ही हा कोहळा चेंज करायचा आहे. तसंच इतर वेळी कोहळा जर खराब झाला असेल तर येणाऱ्या बघा जो कुठला त्याच्या कोहळा तुमचा खराब झालेला आहे तर त्यानंतर येणारा जो शनिवार असतो त्या शनिवारी जरी तुम्ही कोहळा बदलला तरी देखील अतिशय उत्तम. फक्त कोहळा बांधताना सुद्धा नेहमी हा सूर्यास्तानंतरच हा उपाय करायचा आहे, हे मात्र लक्षात घ्या. त्याचबरोबर कोहळा त्या ठिकाणी लावायचा आहे की जेणेकरून त्यावर बाहेरून येणारी जी कोणी व्यक्ती असेल तिची नजर त्याच्यावर जायला हवी. जेणेकरून कोहळा लावल्यानं घरात बघा व्यवसायात नकारात्मक शक्ती राहत नाही. तसेच बाहेरची व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल जर ईर्ष्या असेल ना तर ते मनातले भाव बदलतात व त्याचा परिणाम हा घरातील व्यक्तींवर होतो. चिडचिडपणा वाढणे, व्यवसायात अडचणी येतात, प्रगती होत नाही, तसेच बाहेरची बाधा परिणाम करत नाही.
तर तुम्हाला माहीत आहे का कोळा कधी लावावा? जर तुमच्या घरात जर अडचणी येत असतील, काहीही केले तरी कसलीच प्रगती जर होत नसेल, उद्योगधंद्यात तुमच्या अडचणी येत असतील, ह्या सगळ्यांवर बाधा, नजरदोष देखील असू शकते, तर अशा वेळी या कोळ्याचा वापर तुम्ही करू शकता आणि अशा प्रकारे कोळा तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर बांधू शकता. ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.